सामान्य माणूस सिग्नल तोडायला भीतो, पण गुन्हेगार गोळी घालायला पण मागे पुढे पाहतो. असं वाटतं कुठेतरी कायदा कमी पडतो. आज 14-15 वर्षाच्या मुलामुलींना समज यायला लागलेली आहे. म्हणजे पुण्याच्या ज्या काही प्रसिद्ध आता सध्या केसेस चाललेल्या आहेत त्याच्यात बाल गुन्हेगारांकडे हत्यार आहे. त्या पोर्शेच्या जागी जर एखादी अल्टो असती आणि त्या अल्टोने जर समजा तो ॲक्सिडेंट झाला असता तर खरंच तोच न्याय तर अल्टोवाल्यासोबत झाला असता का? सजगतेने जर पोलिसांनी तपास केला नसता तर ब्लड सॅम्पल बदलले गेलेले आहेत, हे कधीच उजेडात आलं नसतं. पण ते पोलिसांनीच बदलले ना ब्लड सॅम्पल. 10 जणांना जेलमध्ये ठेवण्याचं काम देखील ह्याच पोलिसांनी केलेलं आहे. पण अंडर प्रेशर केलं त्यांनी, म्हणजे पब्लिकचं प्रेशर नसतं तर त्यांनी केलं असतं. सेम तुमच्याकडे अजून एक केस आहे सर, ललित पाटीलचं प्रकरण. प्रत्येक मिनिटाला ललित पाटलाच्या जेलमध्ये ठेवण्यासंदर्भात आम्ही भांडत होतो की हा माणूस जेलमध्ये ठेवा, हा बाहेर राहूच शकत नाही. विशेष करून हाय प्रोफाईल जे गुन्हेगार असतात ना, ते मेडिकलचं नाटक करून किंवा त्याचा एक आडोसा घेऊन ते जेलपासून दूर राहतात. फार लांब कशाला जातात. डोंबिवलीचे जे नगरसेवक आहेत म्हात्रे, रमेश सुकऱ्या म्हात्रे, त्यांच्याही छातीत तुम्ही म्हटलं तशीच काहीतरी कळ उठली होती. वकील फुटणं किंवा वकील मॅनेज होणं याच्याबद्दल विशेष सरकारी वकील म्हणून तुमचं काय म्हणणं? अशांचं वकिली आयुष्य अतिशय छोटं असतं. न्यायाचा शत्रू कोण? पैसा. गुन्हेगाराला कोण सोडवतं? हुशार. कोर्टात काय जिंकतं? सत्य की मॅनेज केलेले पुरावे? सत्य जिंकलं पाहिजे. म्हणजे पुरावे जर मॅनेज केले. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष मित्रांनो, द पोस्टमनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन अक्षय. आज तुमच्यासाठी घेऊन आलो एक हाय प्रोफाईल पत्र. हे पत्र तुमच्यासाठी लिहिले ॲडव्होकेट शिशिर हिरे सरांनी. आपण त्यांना सर्वजण ओळखतोच. आपण त्यांना अनेक केसेसमध्ये सरकारची बाजू मांडताना, जनतेची बाजू मांडताना पाहिलेलं आहे. जसं की पोर्शे प्रकरण आहे, ललित पाटील ड्रग्स प्रकरण आहे, कोरेगाव भीमा प्रकरण आहे. अशी अनेक हाय प्रोफाईल केसेस ते हँडल करतात. नुकतीच त्यांची मुख्य सरकारी अभियोक्ता व मुख्य सरकारी वकील म्हणून मुंबई उच्च न्यायालयामध्ये नियुक्ती झालेली आहे. नमस्कार सर. नमस्कार. खूप स्वागत आहे. नमस्कार. तुम्ही एवढ्या तुमच्या बिझी शेड्यूलमधनं वेळ काढून आज पोस्टमनवरती आलात आमच्या प्रेक्षकांना पत्र लिहिण्यासाठी. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. पत्र लिहिण्याची कला हस्तगत व्हायला नको म्हणून मी ठरवलं आज एक पत्र आपणही लिहूया. क्या बात आहे. थँक्यू सो मच. खूप शॉर्ट नोटीसवरती तुम्ही आम्हाला अवेलेबल झालात. माझे तुमच्यावर प्रश्न कमी आणि आरोप जास्त आहेत सर. आज मी तुम्हाला कटघऱ्यामध्ये उभं केलेलं आहे पोस्टमनच्या. आज मला म्हणा किंवा सामान्य लोकांना म्हणा ना, न्यायव्यवस्थेवरती फार काही विश्वास राहिलेला नाही आहे. तर खरंच आजही सामान्य माणसाला न्याय मिळणं खरंच सोपं आहे का? का काही आशा आहे का न्याय मिळवण्याची? निश्चितच न्याय मिळवणं सोपं राहिलं नाही हे म्हणणं फारसं अयोग्य होईल असं नाही आहे. पण याचा अर्थ सामान्य माणसाला न्याय मिळत नाही असा मात्र मुळीच नाही. किंबहुना सामान्य माणसाला जर आपण आज विचारलं आणि 4-5 इन्स्टिट्यूटचे नावं त्यांच्यापुढे टाकले की यापैकी सगळ्यात जास्त विश्वास तुमचा कोणावर आहे? प्रशासनावर आहे, राजकीय नेत्यांवर आहे की ज्युडिशरीवर आहे, न्यायव्यवस्थेवर आहे, न्यायदान करणाऱ्या व्यवस्थेवर आहे? तर सर्वसामान्य माणूस अगदी सहजपणे पहिल्या चॉईसने उत्तर देईल की आमचा विश्वास कोर्टावरती आहे. आणि त्यामुळे न्याय मिळणं अवघड जरी झालेलं असलं तरी न्याय मिळणं दुरापास्त झालेलं नाही. न्याय हा निश्चित मिळतो. योग्य पद्धतीनं मागितला पाहिजे. मागण्यासाठी स्वतःवरती आणि स्वतःच्या फॅक्ट्सवरती विश्वास ठेवून गेलं पाहिजे. योग्य त्या माणसाची मदत घेतली पाहिजे. आणि ह्या सगळ्यांच्या नंतर आपलं म्हणणं जर योग्य पद्धतीने आपण मांडू शकलो तर मला वाटतं न्याय निश्चित मिळतो. आणि न्यायालयीन व्यवस्था आपण जेव्हापासून अभ्यासाला घेऊ तेव्हापासून असं लक्षात येते की अतिशय सेन्सिटिव्ह आहे, सजग आहे. त्याला समाजातल्या प्रश्नांची, समाजाच्या अडीअडचणींची किंवा समाजापुढे काय घडतं आहे याची मोठ्या प्रमाणात जाणीव आहे असं मला निश्चित सांगावंसं वाटतं. आता तुम्ही पोर्शे प्रकरणामध्ये पब्लिक प्रोसिक्युटर होतात म्हणून तिथून आपण सुरुवात करूयात. मी आहे अजूनही आहेत. येस आहेत. सॉरी, आय टेक माय वर्ड्स बॅक. तर तुम्ही त्याचे पीपी आहात. तर समजा त्या पोर्शेच्या जागी जर एखादी अल्टो असती आणि त्या अल्टोने जर समजा तो ॲक्सिडेंट झाला असता तर खरंच जी शिक्षा त्या केसमधल्या आरोपीला मिळाली, म्हणजे पिझ्झा, 15 तासामध्ये जामीन आणि 300 शब्दांचा निबंध, तर तोच न्याय तर अल्टोवाल्यासोबत झाला असता का सर? नाही, मुळात आल्टो किंवा त्यातली ही जी काही गाडी आहे, पोर्श जी काही गाडी आहे, ह्या गाडीत चालवणारा कोण याच्यावरती फार काही अवलंबून होतं. म्हणजे तो 18 वयाच्या पेक्षा मोठा माणूस होता, ज्याला आपण सज्ञान म्हणू, अडल्ट म्हणू, तो होता की कमी वयाचा, म्हणजे पोर्श कारच्या केसमधला जो काही मुलगा आहे अग्रवाल, त्याच्या वयाचा होता. याच्यावरती त्या
याचं प्रमाण म्हणजे आता एक गोष्ट मात्र मला आपल्याला अतिशय कबूल करावीशी वाटते किंवा सांगावीशी वाटते की पोर्श कारमधले हे 15 तास तो निबंध ह्या गोष्टी शिक्षेच्या नाही आहेत. ओके. ह्या बेलच्या टर्म्स अँड कंडिशन होत्या. म्हणजे 15 तास का, तर त्याला हजर केल्यानंतर सगळी जी काही प्रक्रिया पूर्ण व्हायची होती त्या प्रक्रियेला लागणारा वेळ जो काही होता तो 15 तासात तुम्ही गृहीत धरू शकाल. हं. पण जो 300 शब्दांचा निबंध आपण जो काही समोर घेऊन येतो किंवा जो आहे देखील, ती ऑर्डर मी स्वतः बघितलेली आहे, तर ही शिक्षा नाही आहे, ही बेलची कंडिशन होती. ओके. आणि अजूनही ह्या चिरंजीवाचा जो काही खटला चालायचा आहे तो बाकीच आहे आणि तो त्या ज्युएनाईल जस्टिस बोर्डापुढे, ज्याला JJB म्हणतात, हं. त्या JJB पुढे चालणारच आहे. त्यामुळे जामिनीवर सोडण्याच्या टर्म्स अँड कंडिशन्सचा जो काही भाग आहे तर तो निश्चितच कायद्याला जे काही अभिप्रीत आहे, जे काही मान्य आहे त्या पद्धतीनं तो झालेला आहे. हे मात्र निश्चित आपल्यापुढे मला नमूद करावं असं वाटतं. मुळातच ह्या कायद्याचकडे नव्यानं पाहण्याची वेळ आलेली आहे. हं. हा जो काही कायदा आहे त्याचं नाव आहे ज्युएनाईल जस्टिस ॲक्ट. म्हणजे ह्या एकेका शब्दाची जर आपण फोड करत गेलो तर आपल्याला लक्षात येतं की ज्युएनाईल बरोबर जस्टिस करावायचा कायदा आहे. ओके. म्हणजे जर ज्युएनाईल ऑफेंडर असेल किंवा ज्युएनाईल गुन्हेगार असेल, बाल गुन्हेगार असेल, तर त्याच्याबद्दल खटला कसा चालवला जावा, त्याचा जामीन कसा दिला जावा, त्याचा रिफॉर्म कसा करायचा आहे, या संदर्भातला उहापोह ह्या कायद्यात आहे. म्हणजे बेसिकली म्हणूनच त्याचा शब्दच आहे की ज्युएनाईल जस्टिस ॲक्ट. ह्या कायद्यात त्रुटी आहेत का? निश्चित आहेत. समाज मोठ्या झपाट्यानं बदलत चाललेला आहे. आज 14-15 वर्षाच्या मुलामुलींना समज यायला लागलेली आहे. चांगलं वाईट चांगल्या पद्धतीनं कळतं आहे आणि मग अशा परिस्थितीत ह्या कायद्याचा आधार घेऊन कोणी गैरफायदा तर घेत नाही ना, याच्याबद्दल पुनर्विचार करायची आपल्यावरती आज मोठ्या प्रमाणात गरज आलेली असं मला वाटतं. आणि तुमच्यासारखी माध्यमं याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती देखील करू शकतील की ह्या कायद्यात काही बदल आवश्यक आहे का, असेल तर तो मग काय, आणि तो कधी करायचा, त्याला किती काळ आपल्याला थांबायचं आहे. कारण सध्या असे अनेक उदाहरणं लक्षात येत आहेत. म्हणजे पुण्याच्या ज्या काही प्रसिद्ध आता सध्या केसेस चाललेल्या आहेत, पुण्याच्या गँगस्टर्सच्या, गँगवॉरच्या ज्या काही केसेस आहेत, त्याच्यात बाल गुन्हेगारांकडे हात आहेत. एक्झॅक्टली. 18पेक्षा कमी वर्षाचा मुलगा बंदूक घेऊन फिरतोय, मग कट्टा घेऊन फिरतोय, तो मारतोय. आणि मग जर असा वापर व्हायला लागला, ज्युएनाईलचा वापर करून एखाद्याची जर हत्या घडायला लागली आणि त्यानंतर तो ज्युएनाईल आहे म्हणून तो जर सहजतेने बाहेर येणार असेल, तर मला वाटतं संपूर्ण समाजालाच याचा पुनर्विचार करायची वेळ आलेली आहे. ह्या कायद्यात बदल करायचा असेल तर ते मात्र आपल्याला केंद्र सरकारपर्यंत घेऊन जावं लागणार आहे. आपले लोकप्रतिनिधी आहेत, स्थानिक माणसं आहेत, जे इन्फ्लुएन्सर्स आहेत, अशांच्या माध्यमातून एक ओपिनियन फॉर्मिंग आपल्याला करता येईल की बस आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे. लहान मुलांच्या म्हणजे बाल गुन्हेगारांच्या कृत्याबद्दलचा विचार करायची वेळ आलेली आहे. नो डाऊट हिनियस ऑफेन्ससाठी त्याच्यात तरतूद ठेवलेली आहे, पण मग हिनियस ऑफेन्स कशाला म्हणायचं, हा पण एक भाग आहे. म्हणजे 2 तरुण जीव चिरडण्याला हिनियस ऑफेन्स म्हणायचं का नाही म्हणायचं, हा देखील मोठा मुद्दा वादाचा असू शकतो. म्हणजे माझ्यासारख्या कायद्याचं स्ट्रिक्टेस्ट ऑफ द इम्प्लिमेंटेशन व्हावं किंवा 0 टॉलरन्स असावा असं म्हणणाऱ्या माणसाला निश्चितच याची बोध जाणवते की 2 जीव चिरडलं गेल्यावरही त्याला हिनियस ऑफेन्स जर म्हटलं जाणार नसेल तर मग हिनियस ऑफेन्स काय, या संदर्भातल्या तरतुदींबद्दल विचार करायची वेळ आली आहे. आणि ती तरतुदींची विचार करा हे सांगणारं किंवा हे जनमानस जागृत करणारं काम द पोस्टमनच्या माध्यमातून होऊ शकेल असं मला वाटतं. नक्कीच सर. आणखीन एक तुम्ही आता म्हटलात की ती बेलची कंडिशन होती, त्यात मला क्रॉस क्वेश्चन आहे. जर ती बेलची कंडिशन होती आणि जर त्या कायद्याच्या चौकटीला धरून होतं, तर मग जे ते चेअरमन होते त्या बोर्डाचे, ज्यांनी ही बेलची कंडिशन टाकून बेल दिली, मग त्यांच्यावर कारवाई काय झाली? नाही, मुळात मुद्दा असा आहे की ते चेअरमन जे काही आहेत ते न्यायालयीन अधिकारी आहेत. ते ज्युडिशरीचा एक भाग आहे. त्यांनी जे काही वर्डिक्ट दिलं, जी काही आदेश केले, ते त्यांनी त्यांच्या न्यायालयीन कामकाजाचा भाग म्हणून केलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यावरती आदेश होण्याचं काही कारण नाही किंवा त्यांच्यावर कार्यवाही होण्याचं काही कारण नाही. त्यांचा निर्णय जर एखाद्या पक्षाला पटला नसेल, म्हणजे कदाचित सरकार पक्षाला पटला नसेल, समाजाला पटला नसेल, तर त्या निर्णयाच्या विरुद्ध वर जाण्याची तरतूद मात्र निश्चित आहेच ना. पण म्हणून एखाद्याने आपल्या सत्सद विवेकबुद्धीला स्मरून एखादा निर्णय जर दिला असेल तर त्या निर्णयाबद्दल
त्या व्यक्तीवर कार्यवाही करायची ठरवली तर उद्या कोणी निर्णयच घेणार नाही. त्यामुळे अशी कार्यवाही अपेक्षित नाही आहे आणि झाली आहे त्यांच्यावरती. नाही, त्यांच्यावरची जी कार्यवाही झाली ती अशा पद्धतीची पिनल ॲक्शनच्या स्वरूपातली कार्यवाही नव्हती, हे मात्र निश्चित. ओके. आणखीन एक त्याला जोडूनच की आता ही केस आहे, याच्यामधला पोलिसांचा जो रोल आहे तो पहिल्यापासूनच सस्पिशियस होता. म्हणजे ब्लड सॅम्पल चेंज करणं असेल किंवा बाकीच्या म्हणजे तो नव्हताच तो गाडी चालवत असा तो बनाव करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी असतील. हीच ट्रीटमेंट सामान्य माणसाला मिळाली असती का तिथे? जर त्याचा बाप इतका मोठा पैसेवाला नसता समजा, तर ती ट्रीटमेंट त्याला पोलिसांनी किंवा सिस्टीमने दिली असती का? मुळात एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो मी, की ह्या खटल्याचे सगळे कागद मी अतिशय बारकाईनं बघितलेले आहेत. सुरुवातीचे काही तास जर आपण सोडलं तर आपल्या असं लक्षात येतं की पोलिसांनीच अतिशय सजगतेने ह्या सगळ्या घटनेचा तपास केलेला आहे. सजगतेने जर पोलिसांनी तपास केला नसता तर ब्लड सॅम्पल बदलले गेलेले आहेत हे कधीच उजेडात आलं नसतं. पण ते पोलिसांनीच बदलले ना ब्लड सॅम्पल. मुळात ते पोलिसांनी बदलले नाही, ते ससून हॉस्पिटलच्या डॉक्टर्समार्फत बदलले गेले. ओके. म्हणजे विनाकारण एखाद्याला वेडा म्हणायचा आणि दगडं मारून ठार मारायचा हा जो काही प्रकार आहे तो मला वाटतं जबाबदार समाज घटकांकडनं फारसा अपेक्षित नाही आहे, किंबहुना तो अपेक्षितच नाही. ह्या सगळ्या प्रकाराचा अभ्यास केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की हो, ससून हॉस्पिटलच्या परिसरात काहीतरी प्रकार घडले. हो, ब्लड सॅम्पल बदलण्याचा प्रकार घडला. पण ज्यावेळेस पोलिसांच्या हे लक्षात आलं त्यावेळेस ते याच्या मुळापर्यंत गेले. याच्या अतिशय गर्भबिंदूत पोलिसांनी जाऊन हे शोधलं की हे कसं घडलेलं आहे आणि मग हे घडवणारे कोण होते. मग त्याचे डॉक्टर्स होते, ह्या सगळ्या मुलांचे पालक होते, मिडल बन्स होते. ह्या अशा 10 जणांना जवळपास 25 मे 2024 पासनं एप्रिल 2026 पर्यंत जेलमध्ये ठेवण्याचं काम देखील ह्याच पोलिसांनी केलेलं आहे. म्हणजे समाजापुढे मी पोलिसांचा प्रतिनिधी नाही, हे मात्र निश्चित मी सांगतो, मी पोलिसांचा प्रतिनिधी आहे, पण मी समाजाचा एक प्रतिनिधी आहे. समाजात सकारात्मक संदेश जावा ही जबाबदारी आपली सगळ्यांचीच आहे. म्हणजे समाज किंवा सगळ्या यंत्रणा रॉटन झालेल्या आहेत असं जर आपण म्हणायला गेलो तर देशातला फार मोठा वर्ग फ्रस्ट्रेट व्हायला लागेल आणि तो न होऊ देणं ही पण जबाबदारी आपली आहे. आणि म्हणून हे सत्य मांडलं पाहिजे असं मला वाटतं, जे मी आपल्या पुढे मांडतोय. अतिशय जबाबदारीनं पोलिसांनी त्याचा नंतरच्या पहिल्या 1-1.5 दिवसानंतरचा जो तपास होता अतिशय जबाबदारीनं केला आणि त्यामुळेच हे लोक आजही देखील कायद्याला घाबरून आहेत. पण समजा जर पब्लिकचं प्रेशर बिल्ड झालं नसतं, मीडियाने प्रेशर बिल्ड केलं नसतं, तर खरंच या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या का? प्रकरण दाबलं गेलं असतं? तुम्हाला काय वाटतं? कारण की तुमची नियुक्ती पण पब्लिक प्रेशरमुळे झाली ती त्या केसवरती. नाही, एक गोष्ट तर निश्चित आहे की समाजाचे सगळे जे काही खांब आहेत त्यातला एक खांब वर्तमानपत्रांचा पण आहेच. सुदृढ लोकशाही, सोशल मीडियाने त्यात खूप मोठा रोल प्ले केला ॲक्च्युली. सोशल मीडियाही आता वर्तमानपत्राचं स्वरूप घ्यायला लागलेलं आहे आणि चांगलं स्वरूप. चांगलं. पेपर मीडियाबद्दल मला प्रचंड आदर आहे. म्हणजे मी इलेक्ट्रॉनिक्स मीडियाबद्दल फारसं बोलणार नाही, पण पेपर मीडियाबद्दल मला प्रचंड आदर आहे. आणि ह्या पेपर मीडियाने किंवा सोशल मीडियाने ह्या सगळ्या घटनांमध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे, याच्यात काही वादच नाही आहे. पण तेच तुम्हाला वाटतं का, समजा जर म्हणजे प्रश्न तुम्ही साईड केला तुम्ही माझा, जर समजा पब्लिकचं प्रेशर बिल्ड झालं नसतं, सोशल मीडियाचं प्रेशर बिल्ड झालं नसतं, मीडियाचं प्रेशर बिल्ड झालं नसतं, तर या केसमध्ये खरंच काही घडलं असतं का दाबलं गेलं असतं? तुमचं ऑनेस्ट ओपिनियन हवं. नाही, मुळात जागल्याची भूमिका असावी का समाजात, तर ती असलीच पाहिजे. आणि जागल्याच्या भूमिकेमुळे काही चांगल्या गोष्टी होत असतील तर ज्यांच्या माध्यमातून चांगले होत आहेत त्यांच्यासाठी पण एक टाळी तर निश्चित वाजली पाहिजे. आणि ती टाळी आपल्याला ह्या केसमध्ये पोलिसांसाठी वाजवावी लागेल. पोलिसांसाठी वाजवावी लागेल की चांगलं काम त्यांनी केलेलंच आहे. पण अंडर प्रेशर केलं त्यांनी, म्हणजे पब्लिकचं प्रेशर नसतं तर त्यांनी केलं असतं का? हा तर खरं म्हटलं तर जरतरचा प्रश्न होतो. हा परिस्थिती सापेक्ष असा प्रश्न होतो. आपण ग्लासकडे कसं बघायचं, अर्धा भरलेला बघायचा की अर्धा रिकामा बघायचा, हा प्रत्येकाचा आपला चॉईस आहे. आणि माझा चॉईस मात्र ठरलेला आहे की तो अर्धा भरलेला आहे असंच बघितलं पाहिजे. कारण सगळंच रॉटन झालं असं म्हटलं तर मी जसं मागाशी म्हणालो की समाजाचाच समाजपुरुषावरचा विश्वास उडणं सुरू होईल आणि ते होऊ देऊ नये ही जबाबदारी आपली आहे. आता तुम्ही जस्ट ससूनचा उल्लेख केला आणि ससूनच्या डॉक्टरांनी कसे ब्लड सॅम्पल बदलले सांगितलं. सेम तुमच्याकडे अजून एक केस आहे सर, ललित पाटीलचं प्रकरण. त्याच्यामध्ये तर आपण पाहिलं की
ससून हॉस्पिटल इज अ गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन इन्स्टिट्यूशन आणि त्या इन्स्टिट्यूशनचा अशा प्रकारे गुन्हेगारी कामांसाठी क्रिमिनल ॲक्टिव्हिटीजसाठी सर्रास वापर केला जातो. एक पी म्हणून एक वकील म्हणून त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? कारण की त्यांच्यासोबत तुमचा नेहमी संपर्क येतो, नेहमी संबंध येतो ललित पाटील आणि ते केसशी प्रकरण तुम्हीच खूप जास्त लावून धरलं. ललित पाटील केसशी मीच अतिशय सुरुवातीपासून Yes. जोडलेलो आहे. आता मला निश्चित तारीखवार किंवा महिना असा आठवणार नाही. पण ललित पाटील खटला साधारणतः 2020च्या दरम्यान कुठेतरी दाखल झालेला होता. अगदी सुरुवातीपासूनच एक गोष्ट लक्षात येत होती की ललित पाटील हा अत्यंत बनेल असा आरोपी आहे. म्हणजे अगदी ज्या दिवशी त्याला अटक केली आणि पोलीस कस्टडी मिळाली त्याच दिवशी त्याने जिन्यावरनं पडण्याचं नाटक हिंजेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत केलं. तिथून त्याला औंधच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं देखील त्याने तब्येत खराब असल्याचं सांगितलं. म्हणून पूर्ण पोलीस कस्टडीच्या दिवसांमध्ये तो स्वतःला ससून हॉस्पिटलमध्ये ठेवू शकला. ससूनमधून तो बाहेरच आला नाही, तपासाला जी काही मदत करायची असेल ती मदत ललितनं केली नाही. नंतर हे कळलं की ललित हॉस्पिटलमध्येच आहे, म्हणून आम्ही कोर्टात अर्ज दिले. कोर्टांनी अत्यंत कडक अशी भूमिका घेऊन ससून रुग्णालयाला, जेल प्रशासनाला नोटिसेस काढल्या. पण ह्या सगळ्यांमध्ये जो कालावधी जातो, म्हणजे नोटीस निघाल्यानंतर पुढची तारीख 14 दिवसांनी येते, बरोबर आहे. हा जो काही कालावधी जातो, तर त्या सगळ्या गोष्टीचा, सगळ्या प्रोसिजरल आस्पेक्टचा फायदा घेऊन ललित पाटलानं आपला बहुतांशी काळ रुग्णालयात काढला. मग याची जबाबदारी कोणावर? मग याची जबाबदारी वैद्यकीय व्यावसायिकांवर नाही का? सरकारी हॉस्पिटल्समध्ये रुग्णसेवा देणाऱ्यांवर नाही का? आपण एका आरोपीला सांभाळतो आहोत, याची कुठेतरी खंत, कुठेतरी बोच कोणालाच नाही आहे का? हे सगळे प्रश्न आहेत. कारण अगदी प्रत्येक मिनिटाला ललित पाटलाच्या जेलमध्ये ठेवण्यासंदर्भात आम्ही भांडत होतो की हा माणूस जेलमध्ये ठेवा, हा बाहेर राहूच शकत नाही आहे. पण वेगवेगळे मेडिकल सर्टिफिकेट्स येत होते. त्या वेगवेगळ्या मेडिकल सर्टिफिकेट्सचा वापर करून त्याचा स्टे प्रोलॉंग केला जात होता. दरवेळा वकिलाला तिथं असणं शक्य होईल असं होत नाही. दरवेळा रिपोर्ट्स येतील हेच शक्य होत नाही. काही वेळा कोर्ट असेलच असं देखील होत नाही. ह्या सगळ्या परिस्थितीचा फार मोठा गैरफायदा ललित पाटलांसारखे निर्ढावलेले, सराईत आणि त्या अर्थानं हुशार गुन्हेगार घेत असतात आणि स्वतःला कायद्याच्या विगर्सपासून, म्हणजे कायद्याचा जो काही तीव्रता आहे त्याच्यापासून स्वतःला लांब ठेवण्यात यशस्वी होतात. आता तुम्ही सांगितलं की ललित पाटीलचं प्रकरण आहे की ज्याच्यामध्ये हे सगळं त्याने रुग्णालयाचा ॲज अ अड्डा म्हणून वापर केला बेसिकली. ठीक आहे, एका गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशनचा असा गुन्हेगारी कारवायांसाठी वापर केला. इतरही अनेक असे गुन्हेगार असतात नेहमी, म्हणजे थोडंसं बाजूला चाललो आहे आपण याच्या, परंतु म्हणजे विशेष करून हाय प्रोफाईल जे गुन्हेगार असतात ना, पॉलिटिकल असतील किंवा पैसेवाले असतील, ते मेडिकलचं नाटक करून किंवा त्याचा एक आडोसा घेऊन ते जेलपासून दूर राहतात. याच्यावरती ज्युडिशियरी किंवा ॲज अ तुम्ही लॉयर, ॲडव्होकेट, एक पी म्हणून त्याच्याकडे कसं पाहता? किंवा तुम्हाला वाटत नाही याच्यामध्ये काही बदल झाला पाहिजे, याच्यावरती काही स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली पाहिजे फेक मेडिकल सर्टिफिकेट इश्यू करणाऱ्या डॉक्टर्सवरती? निश्चित याच्याबद्दल अतिशय कडक अशी भूमिका घेतली जाणं गरजेचं आहे. कारण शेवटी अशा पद्धतीचे खोटे वॉरंट निघालं की छातीमध्ये कळ फिक्स आहे. नाही, मी त्याच मुद्द्यावर येतोय. शेवटी अशा पद्धतीचे खोटे सर्टिफिकेट्स देणं हा ज्युडिशरी बरोबरचा फ्रॉड आहेच ना. आणि याच्याबद्दल सक्त भूमिका घेणं आता गरजेचं झालेलं आहे. फार लांब कशाला जातात? परवाच मुंबई उच्च न्यायालयाने डोंबिवलीचे जे नगरसेवक आहेत, म्हात्रे, रमेश सुकऱ्या म्हात्रे, ज्यांनी शास्त्रीनगर रुग्णालयात, म्हणजे डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालय, जे त्या अर्थानं महानगरपालिकेचं रुग्णालय, तिथल्या मेडिकल स्टाफवरती, त्याच्यात एक महिला डॉक्टर होत्या, आरएमओ होते, एक नर्स होते, यांच्यावरती हल्ला केला. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने अतिशय कौतुकास्पद अशी भूमिका घेतली आणि शुक्रवारी रात्री दुसऱ्या दिवसाचं हिअरिंग ठरलं, शनिवारचं हिअरिंग ठरलं. जनरली वर्किंग सॅटर्डेज जरी असले तरी उच्च न्यायालय त्यांच्यावरती असलेल्या सगळ्या लोडमुळे बसत नाही. तरी बसले, सो मोठं हिअरिंग घेतलं. सगळ्या कागदपत्रांचा अभ्यास केल्यानंतर त्याच्यात मी स्वतः देखील सामील होतो. त्या हिअरिंगमध्ये मी होतो, महाराष्ट्राचे महाअधिवक्ता होते, माझे एक APP सहकारी त्याच्यात होते, मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय प्रभारी मुख्य न्यायाधीश साहेब होते, त्यांचे एक सहकारी होते. म्हणजे डिव्हिजन बेंच पुढे हे मॅटर निघालं आणि अतिशय कडक
आणि सजग अशी भूमिका घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं आणि अनेक विषय त्याच्यात उहापोह झाले. अतिशय स्पीकिंग अशी ऑर्डर ती आहे. पण त्या ऑर्डरचा सरतेशेवटी परिपाक असा झाला की जो माणूस जेलच्या बाहेर पडलेला होता त्याला एक्स्ट्रा म्हणजे ज्याला असं म्हणता येईल की पॉवर्समध्ये म्हणजे कोर्टाच्या ज्या इनहेरंट पॉवर्स ज्या आहेत, एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर्स ज्या आहेत, त्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर्समध्ये त्याचा जामीन रद्द झाला, त्याला सरेंडर व्हायला लावलं आणि ते जे काही नगरसेवक आहेत जे अतिशय ताकदीनं लोकांवरती तुटून पडले होते, विनाकारण डॉक्टर वर्गावरती हल्ला त्यांनी चढवलेला होता, त्यांना काल जेलमध्ये जावं लागलं. काल त्यांनी 3:58 काल दुपारी डोंबिवलीच्या विष्णुनगर पोलीस स्टेशन जे आहे तिथं सरेंडर केलेलं आहे. नुसतं त्यांनीच सरेंडर केलं नाही तर त्यांच्याबरोबर जे इतर 4 होते, इतर 3 त्यांना जे मदतनीस होते त्या सहकाऱ्यांनाही सरेंडर व्हावं लागलं, त्यांचाही जामीन थांबला. आणि मला वाटतं की अशा सगळ्या खोट्या प्रकाराबाबत, कारण यातले हे जे म्हात्रे जे आहेत नगरसेवक ते काही काळ हॉस्पिटलमध्येही होते. एक्झॅक्टली. ते त्यांच्याही छातीत तुम्ही म्हटलं तशीच काहीतरी कळ उठली होती. मी ते मेडिकल पेपर्स तसे बघितले नाही, पण त्यांच्या किडनीबद्दलचा एक रिपोर्ट आहे की त्यांना एक किडनी आहे असा एक रिपोर्ट माझ्या वाचण्यात आला. तर त्या बाबतीत कोर्टाने अत्यंत सजग अशी भूमिका घेतली आणि योग्य तो निवाडा करून त्यांना जेलमध्येही जायला लावलं. म्हणजे ह्या पद्धतीच्या खोट्या गोष्टी जर वरिष्ठ न्यायालयांपर्यंत आणल्या गेल्या, पोचवल्या गेल्या, तर वरिष्ठ न्यायालय कोणाच्याही अर्जाचीही वाट पाहत नाही, सुओ मोटो देखील त्याच्यात जातात आणि हे मला वाटतं की आपल्या न्यायव्यवस्थेवरचा आपला विश्वास अधिक बळकट करणार आहे. पण अशा ज्या केसेस आहेत की ज्या ठिकाणी खरंच ज्युडिशरी कॉग्निझन्स घेते, अशा फार कमी आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, पण तुम्ही जसं म्हटलं तसं अर्धा ग्लास भरलेला पाहायचा आहे तर तो आपण पाहू शकतो. थोडंसं आपण पोर्शेकडं परत येऊ, पोर्शे प्रकरणाकडं. सध्याचं काय स्टेटस आहे सर त्या केसचं? कारण की जोपर्यंत पब्लिकचं प्रेशर होतं, जोपर्यंत मीडियाचं प्रेशर होतं, तोपर्यंत त्याच्या बातम्या बाहेर येत होत्या, केस खूप जोरात सुरू होती. परंतु जसं प्रेशर रिलीज झालं, जसं लोकांच्या थोडंसं विस्मरणात गेलं, तसं केस थंडावली का सर आता ती? नाही, मुळीच नाही. केस थंडावलेली नाही आहे. केस तिच्या लॉजिकल प्रवासाकडे निघालेली आहे आणि ह्या लॉजिकल प्रवासात अनेक थांबे असतात. जसं पोस्टमनलाही काही थांबे असतात, रस्त्याने वेगवेगळे पाकिटं त्याला डिस्ट्रीब्यूट करायचे असतात, काही ठिकाणून गोळाही करायचे असतात. तसेच लॉजिकल थांबे आहेत. त्यातला एक थांबा आहे चार्ज फ्रेमिंगचा आणि दोषारोप निश्चितीच्या संदर्भात नुकतंच कोर्टाने आदेश देखील केला आहे. पण यातल्या ह्या आरोपींनी म्हणजे जे काही आरोपी आहेत त्यांनी त्या दोषारोप निश्चितीला मुंबई उच्च न्यायालयात चॅलेंज केलेलं आहे. आणि मग असा एकदा एखादी विषय न्यायप्रविष्ट झाला, वरिष्ठ न्यायालयात दाद मागितली की स्वाभाविकच प्रवास थोडासा थांबतो, स्लो होतो. तसा इथंही थोडाफार तो स्लो झालेला आहे. पण मला खात्री आहे की जे काही योग्य ते निर्णय होतील आणि खटला इथला लवकरात लवकर सुरू होईल. आता हाच एक पॉईंट आहे, मगाशी आपण बोलताना बोललो की जस्टिस डिलेड, हा जो डिले होतो जस्टिसमध्ये, मग तो जस्टिस डिलेड हा जस्टिस डिनाईड नाही का इथे? कारण की जे 2 लोकांचा जीव गेला त्याच्यावरती अजून पुढे आरोप निश्चितही झालेले नाही. जवळपास वर्ष लोटलं त्या घटनेला आता. नाही, वर्ष कसं, मी म्हणतो की 2024च्या मे महिन्यातली गोष्ट. हां, बरोबर. ऑलमोस्ट आता आज 2 वर्ष 24 झालेलेच आहे. त्यामुळे अजून आरोप निश्चितच होत नाहीये. निर्णय प्रक्रियेतला वेळ हा निश्चितच आम्हाला विचार करायला लावणारा आहेच. म्हणजे जो सेन्सिटिव्ह आहे अशा प्रत्येक माणसाला तो विचार करायला लावणारा आहे. आता सोबतच तुम्ही पोलिसांचं खूप कौतुक केलं, तर तुम्हाला मी कौतुक केलं म्हणण्यापेक्षा चांगल्या गोष्टी बोलल्या पाहिजे. वाईट आहेत तर त्या निश्चितच बोलतो. आता आपण त्याच्यात थोडंसं प्रोसिजरकडे येऊ. आपली ज्युडिशरी प्रोसिजरला खूप महत्त्व देते. जर प्रोसिजरमध्ये फ्लॉज असतील तरी गुन्हेगाराला सोडलं जातं. फक्त प्रोसिजर व्यवस्थित पोलिसांनी फॉलो केली नाही किंवा इन्व्हेस्टिगेशनमध्ये फॉलो केली नाही. तर याच्यामध्ये सुरुवातीपासून बरेच फ्लॉज झालेले आहेत. तर त्याचा तुम्हाला केस मांडताना कोर्टासमोर कितपत त्रास होतो? पोलिसांनी केलेल्या चुकांचा किंवा जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर ठेवलेल्या फ्लॉजचा, किंवा असंही म्हणू की निर्हेतू किंवा कुठलाही हेतू म्हणजे चुकूनही झाल्या असतील. मी कोणती एखादी विशिष्ट केस डोळ्यापुढे ठेवून बोलतोय असं नाही आहे. पण जे फ्लॉज ठेवले जातात किंवा फ्लॉज राहून जातात, त्रुटी राहतात तपासात, त्या जाणीवपूर्वक ठेवल्या जातात, त्या फक्त तुम्हाला हाय प्रोफाईल केसेसमध्ये का दिसतात? सामान्य लोकांच्या केसेसमध्ये दिसत नाहीत त्या. त्याबाबतचं जर आपण पॅरामीटर लावायचं ठरवलं तर माझा अनुभव असा आहे, म्हणजे मी सुदैवानं तो वकील आहे की तो अगदी चॅप्टर कोर्टापासून, म्हणजे जे सगळ्यातलं
आपण असं म्हणू कनिष्ठ कोर्ट असेल म्हणजे तहसीलदार कोर्टापासून मी सर्वोच्च न्यायालयापर्यंत मी काम केलेलं आहे. तर ह्या सगळ्या पातळीवरती काम करत असताना गरिबाच्या केसेसमध्ये फ्लॉज ठेवले जात नाही, श्रीमंताच्या केसेसमध्येच ठेवले जातात असं नाही आहे. फ्लॉज राहतात, कारण शेवटी आपण हे मानून चाललेलो आहोत की एरर्स आर ह्युमन, आणि मला वाटतं पोलीस हे जास्त ह्युमन आहेत त्या अँगलने. जास्त एरर करतात. जास्त एरर करतात. त्यालाही कारण आहेत, जास्त एरर करण्यामागे कारणं पण आहे. पोलिसांवर फक्त तपासाचीच जबाबदारी आहे का हो? नाही, बाकी त्यांना policing फक्त पण आहे. इन्व्हेस्टिगेशनच करायचं आहे का? तर नाही, त्यांच्यावरती इतरही पोलिसिंग आहे. म्हणजे त्यांच्यावरती लॉ अँड ऑर्डर हा एक फार भयानक प्रकार आहे जो त्यांच्या डोक्यावर सतत असतो. आणि आपल्यासारख्या उत्सवप्रिय देशात जिथं दर 2 365 दिवसाला दिवस काही ना काही चालू 365 दिवस असतं. उत्सव होत असतात, अशा देशामध्ये बंदोबस्त हा फार एक मोठा प्रकार असतो. VIP कल्चर आपल्याकडे वाढीला लागलेलं आहे. त्यामुळे पुढाऱ्यांचे दौरे, VIP-चं येणं जाणं हा एक मोठा भाग असतो. आणि मग ह्या सगळ्यातून वेळ मिळाला तर मग कुठेतरी ॲक्टिव्ह पोलिसिंग होते तपासाची, आणि त्या ॲक्टिव्ह पोलिसिंग नंतर त्याचा कागद तयार होतो. म्हणजे मी नेहमी म्हणतो की पोलीस चांगलं काम खूप करतो पण कागदात उतरवू शकत नाही. आणि मला वाटतं हीच त्या त्रुटींच्या मागची मुख्य कारण मीमांसा असू शकते. ओके, ठीक आहे. आता आपण पोलिसांचा विषय बाजूला ठेवूयात. आता आपण थोडंसं पॉलिटिकल प्रेशरकडे येऊयात. तुम्ही आता तुमच्याकडे ज्या केसेस आहेत त्या सगळ्या हाय प्रोफाईलच केसेस आहेत, सगळ्या महत्त्वाचे केसेस आहेत राज्याच्या दृष्टीने आणि जनतेच्या दृष्टीने. तर अशा केसेसवरती काम करताना पॉलिटिकल प्रेशर किती असतं? मी 2001 पासून महाराष्ट्राचा विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहतोय. अतिशय अभिमानानं सांगता पण येईल की मी महाराष्ट्रातला एक काळातला यंगेस्ट स्पेशल पीपी होतो. वयाच्या 27व्या वर्षी मालेगाव दंगलीच्या पार्श्वभूमीवरती जस्टिस के.एन. पाटील रॉयट एन्क्वायरी कमिशनचं स्थापना झाली होती, आणि त्याच्यावरती 27व्या वर्षी म्हणजे ज्या काळात माणूस पीपीही होऊ शकत नाही, रेग्युलर APP पण नाही होऊ शकत, त्या काळात मला Special स्पेशल PP. पीपी म्हणून नेमलं होतं. तर मी सातत्यानं त्यांच्याबरोबर काम करतो आहे. पण मला असं कधीही जाणवलं नाही की योग्य भूमिका सोडण्यासाठी तुमच्यावरती प्रेशर आलं, असं कधीच घडलेलं नाही. खरंच? म्हणजे मला खोटं बोलून काही फारसा त्याचा हे नाही. म्हणजे मी वकिलीच्या ज्या स्टेजवरती आज पोचलेलो आहे, तर तिथून मला फारसं गमावण्यासारखं नाही, खरं बोललो तर. त्याच्यामुळे मला हे कधीच जाणवलं नाही की असं प्रेशर आहे की पूर्णपणे वेगळी भूमिका घ्या, असं कधीच घडलेलं नाही. कोणाला फेवर करा किंवा कोणाला नाही, थोडंसं असंही कानावर- होत नाही. माहिती घेतली जाते काय परिस्थिती आहे, आणि जर आपण ठामपणे समजून सांगू शकलो की नाही, मला वाटतं हेच योग्य आहे, तर असं प्रेशर कधीच क्रिएट होत नाही की नाही नाही तुम्ही हीच भूमिका घ्या, असं काही होत नाही. कुठली केस सोडायला लागली अशा कुठल्या गोष्टीमुळे, पोलिसांमुळे किंवा पब्लिक प्रेशरमुळे किंवा पॉलिटिकल प्रेशरमुळे कधी कुठली? आजपर्यंत नाही, आजपर्यंत नाही, आणि मला वाटत नाही तशी वेळ यावी. नाही, येणार पण नाही. तुम्ही घेतच नाही प्रेशर म्हटल्यानंतर काय. तुम्हाला चॉईस असतो केस निवडायचा, कुठली केस तुम्ही लढणार सरकारच्या बाजूने? स्पेशल पीपींना हा चॉईस नक्की असतो. मग तुम्ही काय पॅरामीटर्स पाहता केस चूज करायचे? म्हणजे माझं एक पॅरामीटर राहिलं आहे, कितपत लोकांना पटेल हे माहीत नाही, पण मी निश्चितच गरिबाच्या मागे लागू नये ह्या मताचा आहे. ज्याला फारसा लीगल सपोर्ट नाही आहे, ज्याचे स्वतःचेच साधनं अतिशय तोकड्या आहेत, अशा माणसाच्या मागे लागून त्याला फार कुठेतरी कोपऱ्यात दाबण्यापेक्षा ओपन अँड शट्स केसेस घेऊन आपल्या टोपीत पुन्हा एकदा एक नवा फिदर लावून घेण्यापेक्षा मला नेहमी वाटतं की समाजातले जे धनदांडगे आहेत, ज्यांना मस्तवाल आपल्याला म्हणता येईल, असे जे काही पोर्शे प्रकरण जसं, पोर्शे प्रकरण, असे जे काही ललित पाटील प्रकरण, ललित पाटील जसं प्रकरण किंवा ममता कुलकर्णी ममता ड्रग्स कुलकर्णी ड्रग्स प्रकरण, प्रकरण, तर आणि सोशल ज्याचा इफेक्ट असेल अशा गोष्टींमध्ये जावं आणि ह्या मस्तवाल लोकांना धडा शिकवावा, अशी माझी नेहमीच एक प्रेरणा राहिली, आणि त्या दृष्टीनंच मी आजपर्यंत काम केलेलं आहे. आता आपण पोलिसांबद्दल बोललो, ज्युडिशरीबद्दल परत अजून बोलूयात थोडा वेळ. आता आपण थोडं वकिलांबद्दल बोलूयात, वकिलांच्या भूमिकांबद्दल. वकील फुटणं किंवा वकील मॅनेज होणं हे सर्रास लोकांमध्ये चर्चा असते, बोललं जातं. बऱ्याच केसेसमध्ये म्हणतो की वकील मॅनेज झाला, त्यांनी बेलला विरोध नाही केला. म्हणजे सरकारी वकिलांनी विशेष करून असं बोललं जातं. चर्चा होती मीडियामध्ये, सोशल मीडियावरती, की सरकारी वकिलांनी ठामपणे बाजू मांडली नाही, त्यामुळे बेल झाला एखाद्या गुन्हेगाराचा. हे पण खूप वेळा पाहायला मिळतं आपल्याला. याच्याबद्दल विशेष सरकारी वकील म्हणून तुमचं काय म्हणणं आहे? ही गोष्ट तुम्हाला मान्य असं होतं? नाही, मुळात कोणती गोष्ट मान्य किंवा अमान्य अशा पद्धतीने जाऊ नाही शकत. म्हणजे
खरं तर हा आमचा परोगेटिव्ह आहे क्रॉस एक्झामिनेशन मधला. आम्ही म्हणतो की हो मी किंवा नाहीच उत्तर दे. मी नवीन वकील आहे, कालच झालं त्यामुळे. पण मी हार्दिक शुभेच्छा देऊन ठेवतो थँक्यू. वकिलीसाठी. तर वकिलीत हा एक भाग असतो की हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या. हां. त्या कठाड्यात हे करणं योग्य होईल. पण ज्यावेळेस आपण एक आत्मीय संभाषण एकमेकात करत असतो, चर्चा करत असतो, त्यावेळेस मला वाटतं की तशी चर्चा करणं हो किंवा नाहीच्या फॉर्ममध्ये योग्य होणार नाही. वकील मॅनेज होतात का? वकील हा काही समाजापेक्षा वेगळ्या चित्रातून आलेला नाही आहे. वकील काही वरून आलेला नाही आहे. वकील हा समाजाचंच प्रतिनिधित्व करत असतो. जसा समाज तसा वकील. तसा वकील असा आहे. मॅनेज व्हावं का? तर निश्चित होणे. म्हणजे मी स्वतः बाबतीत एक पथ्य नेहमीच ठेवलेलं आहे की हारण्याचे पैसे घ्यायचे नाही. मग मॅनेज होणं हे म्हणजे तुम्ही तुमच्या ब्रीफशी प्रार्थना करणं, तुमच्या क्लायंटशी तुमचं धोका करणं, ती केस हारणं, म्हणजे तुम्ही शेवटी हारण्याचे पैसे घेताय. तर ते घेऊ नये असं माझं स्वतःपुरता माझा निर्णय आहे. समाजात वकील मॅनेज होताना दिसत नाहीत का? तर असंही नाही. काही प्रमाणात दिसतातही. पण अशांचं वकिली आयुष्य अतिशय छोटं असतं. ओके. म्हणजे तुम्ही होतकरू वकील आहात, आज ना उद्या तुम्ही आता वकिली व्यवसायात याल, विधी व्यवसायात याल. माझं तुम्हाला एक आग्रहाचं सांगणं असेल, म्हणजे कदाचित तुमच्यापेक्षा वयानं वरिष्ठ ह्या अधिकाराने मी सांगेल की मुळीच असं करू नका जर वकिली टिकायचं असेल तर. कारण एखादी गोष्ट सडली ना तर त्याचा वास पटकन समाजात फिरतो. आणि वकिलीतला पैसे घेणं हे त्या वकिलाचं सडणं आहे. आणि तो ज्या दिवशी हे करेल त्याच्याबद्दलची कीर्ती बाहेर जाते की अरे हा मॅनेज होतो. 2 केसेसमध्ये मॅनेज झाला की एक लक्षात ठेवायचं की वकिली संपते. आणि ज्याला खरंच वकिली करायची आहे त्याने विनाकारण ह्या अशा छोट्या उद्योगात पडू नये. पडायचं असेल तर मोठे पंगे घ्यायचे तुमच्यासारखे. चांगली केस लढा, समाजासाठी काम करा. समाज आपोआप आपल्याकडे तुमच्याकडे डोळे उघडून पाहतो, मायेने बघतो आणि पाठीवरती हात ठेवून म्हणतो की लढ, मी तुझ्या बाजूने. क्या बात आहे, वा, जबरदस्त. आणखीन एक सर, जे मीडिया ट्रायल असतं किंवा मीडियामध्ये जे डिस्कशन होतं त्याचा कोर्ट प्रोसिडिंगवरती कितपत परिणाम होतो इनसाइड द कोर्ट? गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे जिथून इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचा बस झाला किंवा सोशल मीडिया ॲक्टिवेट झालं किंवा समाजच त्या अर्थानं ॲक्टिवेट झाला, तर मीडिया ट्रायल हा शब्द आपल्याला ऐकू यायला लागलेला आहे. काही केसेसमध्ये कोर्ट सांगते मीडियाला की बातम्या देऊ नका ह्या हो, असं गोष्टीबद्दल. सांगतात ना. असं सांगतात, पण त्याच्यामागे दुसरेही काही कारण आहेत. व्हिक्टीम असेल सेक्शुअल असॉल्टमध्ये तर तिचं नाव जाहीर व्हायला नको, आयडेंटिटीज कळायला नको, यासाठी देखील या पद्धतीनं सांगितलं जातं. खऱ्या अर्थानं मीडिया ट्रायल चालते का? तर मला स्वतःला असं वाटतं की शेवटी जजेस देखील पेपर वाचत असतात. कुठे ना कुठे काही ना काही थोडाफार परिणाम होऊ शकतो. पण मग मी सुरुवातीला अतिशय क्वांटिफाईड शब्द वापरला, कुठे ना कुठे काही ना काही परिणाम थोडाफार होऊ शकतो. ओके. पण तो 100% परिणाम करतो का जजेसवर? तर मुळीच नाही. कारण शेवटी कोणताही न्यायिक अधिकारी हा एका ट्रेनिंगमधून आलेला असतो, काही तत्त्व घेऊन तो आलेला असतो. त्याला हे माहिती असतं की मला काय करायचं आहे आणि त्याला जे काही करायचं आहे ते पुराव्याच्या आधारावरती तो करत असतो. पब्लिकचं जनरल परसेप्शन, समाजाचं मत हे न्यायाधीशाची न्यायिक बुद्धीला वाकवू नाही शकत किंवा न्यायिक बुद्धीला फिरवू नाही शकत. शेवटी त्यांच्यापुढे येणाऱ्या पुराव्याच्या आधारावरच त्यांना निवाडा करायचा असतो. आणि आजपर्यंत मी अतिशय अभिमानानं सांगेन की आपल्याकडचे बहुतांशी निवाडे हे त्या उपलब्ध पुराव्याच्या आधारावरच झालेले आहेत. त्यामुळे मीडिया ट्रायलने क्षणिक फरक निश्चित पडत असेल, पण लाँग टर्मचा फरक कधीच पडत नाही. आणि ही गोष्ट आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवली पाहिजे. आणखीन एक, ज्यावेळेस मीडियाचं प्रेशर असतं किंवा पब्लिकचं प्रेशर असतं त्यावेळेस निवाडे पटपट होतात किंवा कोर्ट खूप फास्ट मुव्हिंग असतं कोर्ट त्यावेळी. परंतु ज्यावेळेस थोडंसं पब्लिकचं दुर्लक्ष होतं त्यावेळेस आपोआप प्रोसेस स्लो होते, हे खरं आहे? एक निश्चित आहे की समाजाचं दडपण हे प्रत्येक क्षेत्रातच काम करतं. त्यामुळे तसं दडपण कदाचित न्यायालयीन क्षेत्रात देखील काम. कदाचित नाही, तुम्ही सर त्याचे पार्ट आहात, महत्त्वाचे पार्ट आहात तुम्ही. नाही, याच्याबद्दलचं स्टॅटिस्टिक्स कुठे आहेत आपल्याकडे? अनुभव, तुमचा अनुभव, तुमचं स्वतःचं एक ऑब्झर्वेशन आहे ना की महत्त्वाच्या खटल्यांमध्ये झपाट्याने निवाडे होतात. जसं आपलं नसरापूरचं आपण प्रकरण जसं पाहिलं, नसरापूरचं साधारणपणे ती विदिन 30 days
कोर्ट प्रोसिडिंग संपलं कोर्ट प्रोसिडिंग संपलं आणि आणि टोटल घटनेच्या 60 दिवसामध्ये म्हणजे शेवटी कायद्याचा एक भाग आहे की डिटरन्स. हां कायद्याला अभिप्रेत असा आहे की गुन्हेगारावरती म्हणजे नुसता तोच गुन्हेगार नाही, इतरही गुन्हेगारांवर वचक बसावा, बसावा. योग्य तो मेसेज जावा, योग्य तो संदेश जावा, यासाठी कायदा काम करत असतो किंवा केलं पाहिजे असं आहे. आणि नसरापूरच्या घटनेतून मला वाटतं अतिशय कौतुकास्पद काम सरकारी वकिलांनी, म्हणजे तिथले जे स्पेशल पीपी होते त्यांनी, पोलीस अधिकाऱ्यांनी, ऑफकोर्स. या सगळ्यांनीच केलं. समोरचे वकील जे होते त्यांनीही सहकार्य केलं केस चालण्यासाठी, किंवा आरोपीच्या वकिलांचं असं ठरवलं की मला सहकार्यच करायचं नाही तर खटले चालूही शकत नाही, अडथळे आणले जातात. इथं तोही एक भाग चांगला होता की डिफेन्सने म्हणजे बचाव पक्षाच्या वकिलांनी देखील केस कशी चालावी यासाठी सहकार्य केलं. शेवटी न्याय काय व्हावा हा निराळा विषय. बरोबर आहे. आता तुम्ही डिटरन्सचा उल्लेख केला म्हणून मला तुम्हाला विचारायचं आहे की कायद्याचा जो धाक आहे तो आज आपण जर पाहिलं तर सर्वसामान्य लोकांना जास्त आहे. सामान्य माणूस तो कायद्याला भीतो, परंतु जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती कायद्याचं काही वचक नाही. ते पोलिसांनाही भीत नाहीत, कायद्यालाही भीत नाहीत. म्हणजे सामान्य माणूस सिग्नल तोडायला भीतो, पण गुन्हेगार गोळी घालायला पण मागे पुढे पाहत नाही. मग याच्यामध्ये ज्युडिशरीचा रोल काय आहे किंवा पोलिसांची भूमिका काय? असं वाटतं कुठंतरी कायदा कमी पडतोय, स्ट्रिक्टनेस म्हणा किंवा डिटरन्स जो तुम्ही आत्ता बोललात तो कमी पडतोय? नाही, तो डिटरन्स कमी कुठे पडतो तर केसेसचा झटपट डिस्पोजलचा जो विषय आहे त्या जागेवरतीच हा डिटरन्स कुठेतरी मार खातो. राहता राहिला विषय मग आपण म्हटलं की निर्ढावलेला गुन्हेगार गुन्हे करत असतो, तर मग आपल्याला अगदी आनंदी आनंद कालात जावं लागेल. म्हणजे रामायणातही गेलात तरी आपल्याला हेच लक्षात येईल की ह्या असे जे काही निर्ढावलेले असतात ते सीतेचं हरणही करू शकतात. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शेवटी समाज सापेक्ष आहेत, समाजाबरोबर पुढे जाणाऱ्या आहेत. त्यामुळे कोणत्याही गोष्टीला ब्लॅक किंवा व्हाईट अशा पद्धतीने आपल्याला रंगवता येणार नाही. आता तुम्ही म्हटलात की न्याय मिळायला उशीर होतो, मग याच्यावरती सोल्युशन काय? कारण मग हे याच्यावरती ज्युडिशरी जर आपण पाहिलं तर सगळ्यांबद्दल क्रिटिकल आहे. पोलिसांवरती बोलतील, मीडियावरती बोलतील, राजकारण्यांवरती बोलतील, वकिलांनाही बोलतील, परंतु ज्युडिशरी स्वतःबद्दल कधी क्रिटिकल का नाही वागत? कारण की लोकांचं जर आता तुम्ही म्हटलात बरोबर आहे, तुम्ही आता उदाहरण देताना सांगितले पोलीस राजकारणी यांच्यापेक्षा ज्युडिशरी बरी. असं जरी असलं तरी ज्युडिशरी जशी इतर बाबींबद्दल, इतर इन्स्टिट्यूशन्सबद्दल जितकी क्रिटिकल आहे तितकी स्वतःबद्दल का क्रिटिकल नाही आहे? कारण की तुम्ही आत्ता पाहिलं तर खूप पाईलअप केसेस आहेत, खूप साऱ्या केसेस आहेत. त्याच्यामध्ये स्पीड नाही आहे, जस्टिस वेळेत मिळत नाही आहे, बऱ्याच याच्यामध्ये साक्षी पुरावे मिटवले जातात, साक्षीदार मरतात किंवा अशा बऱ्याच केसेस होतात, गोष्टी होतात. सो मग याच्यावरती काय सोल्युशन आहे? नाही, ज्युडिशरी क्रिटिकल नाही आहे किंवा स्वतःचं इंट्रोस्पेक्शन करत नाही हे म्हणणं चुकीचं होईल. म्हणजे अनेक विषयात आपल्या लक्षात असं येतं की ज्युडिशरी त्यांचं इंट्रोस्पेक्शन सातत्याने करते. ज्युडिशरीमध्ये वेगाबद्दलच्या प्रचंड सुधारणा आता होत चालल्या आपल्या लक्षात येतं. मला खरं त्यांच्या इंटरनल मॅनेजमेंटच्या फारशी ऑथेंटिक माहिती माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे आज ह्या विषयावरती भाष्य करणं योग्य होणार नाही. पण एक नक्की आहे की न्यायालयीन यंत्रणेत जजेसची संख्या कमी आहे असं दिसतंय. म्हणजे आपला जो पॉप्युलेशन एक्सप्लोजन जे आहे आणि त्याच्याबरोबर इकॉनॉमिक लिबरलायझेशन नंतर वाढलेले लिटिगेशन्स, गुन्हेगारीचे प्रकार बदलत चाललेले आहेत, या सगळ्यांचा विचार केला तर जजेस कमी आहेत हे तर आपल्याला जाणवतच आहे. आणि त्याच्यावरती मला वाटतं ज्युडिशरीने योग्य तो दखल पण घेतलेली. आपल्याला गेल्या काही वर्षात लक्षात आलं असेल की नव्यानं कोर्ट्स सगळीकडेच एस्टॅब्लिश होत आहेत. न्याय हा दारापर्यंत जायला लागलेला आहे. आणि त्याचं एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर मुंबई उच्च न्यायालयाच्या माननीय कोल्हापूर सर्किट बेंचचं नुकतंच उद्घाटन झालं. ह्या 17 ऑगस्टला 1 वर्ष त्याला पूर्ण पण होत आहे. आणि हे अतिशय सकारात्मक असे पावलं आहेत, विकेंद्रीकरणाचे, डिसेंट्रलायझेशनचे. म्हणजे न्याय हा जनतेला अधिकाधिक सुलभ करत जाण्याची न्यायालयीन प्रक्रिया सुरू झालेली असं मला वाटतं. सर, तुम्ही विशेष सरकारी वकील आहेत ऑफकोर्स, पण त्याच्यासोबत तुम्ही डिप्लोमॅटही होऊ शकले असते, कारण की ज्या काही पद्धतीने तुम्ही उत्तरं देत आहेत एकदम पॉलिटिकली करेक्ट. स्वातंत्र्यपूर्व काळात सगळ्यात जास्त राजकारणी हे वकील होते. बरोबर आहे. हो, हां, मग माझा आम्ही कधी पाहू शकतो तुम्हाला राजकारणामध्ये? नाही, मला वाटतं की राजकारण हा एक पूर्णपणे वेगळा असा कप ऑफ टी आहे.
पण फार जसं तुम्ही म्हटलात स्पष्ट बोलणाऱ्याला राजकारणात वाव आहे का, तर मला वाटतं तसा वाव नाही आहे. आणि मी त्या अर्थानं स्पष्ट बोलणार आहे. आजचा पॉडकास्ट पण मला असं नाही वाटत आहे, स्पष्ट बोलताय तुम्ही, एकदम पॉलिटिकली करेक्ट उत्तरं देताय. नाही, मी खरे उत्तर देतोय हे त्याच्यामुळे आपण त्यामुळं तुमचं ठीक आहे सर. खूप सारे ॲस्पायरिंग लॉयर्स जे आहेत किंवा शिकाऊ वकील आहेत, नवीन वकील होऊ पाहत आहेत, शिक्षण घेत आहेत कायद्याचं, त्यांच्या वतीने मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो आहे की तुम्ही इतक्या साऱ्या आजपर्यंत हाय प्रोफाईल केसेस पाहतायत, तर नवीन वकिलांनी त्या हाय प्रोफाईल केसेसचा अभ्यास कसा केला पाहिजे, त्याची मोडस ऑपरेंडी कशी असली पाहिजे, काय गोष्टी ऑब्झर्व केल्या पाहिजेत? ह्याचं उत्तर अतिशय त्या अर्थानं सोपं आहे. नवीन वकील त्या केसच्या संदर्भात ज्या भूमिकेत असेल, म्हणजे 2 भूमिका सरळ सरळ असू शकतात. त्यातली एक भूमिका असू शकते की मी आरोपीच्या विरुद्ध प्रॉसिक्युटर आहे, ही एक भूमिका असू शकते. दुसरी भूमिका, मी आरोपीच्या बाजूनं बचाव पक्षाचा वकील आहे. जर मी आरोपीच्या विरोधात प्रॉसिक्युशनचा वकील आहे असं जर भूमिका असेल, तर मग मी विचार करायला पाहिजे की माझा विरोधक म्हणजे बचाव पक्षाचा वकील काय मनस्थितीचा विचार करत असेल किंवा त्याची भूमिका काय असू शकते. म्हणजे यू हॅव टू एंटर इन टू द शूज ऑफ युअर अपोनंट. म्हणजे त्याच्या Okay. बुद्धीचा काय विचार आहे तो माझ्या बुद्धीत असला पाहिजे. म्हणजे ह्या केसमध्ये डिफेन्स काय प्रूव्ह करायला जाणार आहे, मग मला ते कसं शॅटर्ड करायचं आहे. डेव्हिल्स ॲडव्होकेट. डेव्हिल्स ॲडव्होकेट त्याने तिथं झालं पाहिजे. आणि जर तो डेव्हिल्स ॲडव्होकेट झाला तर मला वाटतं तो अतिशय चांगलं असं काम कोणत्याही खटल्यात करू शकतो. दुसरा, हाय प्रोफाईल केसेसमध्ये कधीही जे दिसतं त्याच्यावर विश्वास न ठेवता इन बिटवीन द लाईन्स काय आहेत, त्या इन बिटवीन द लाईन्स शोधल्या पाहिजेत. आणि मग ज्यावेळेस आपण इन बिटवीन द लाईन्स वाचतो त्यावेळेस लक्षात येतं की समाजाचं ह्या केसबद्दलचं असलेलं परसेप्शन आणि रिॲलिटी ही पूर्णपणे वेगळी आहे. आणि मग ती रिॲलिटीच आपल्याला कोर्टापुढे मांडायची असते, आणि ती मांडली तर हाय प्रोफाईल केसेसमध्ये चांगल्या पद्धतीनं तुम्ही प्रतिनिधित्व करू शकतात असं मला वाटतं. आणखीन एक सर, म्हणजे तुम्हाला एक थोडा पर्सनलाइज प्रश्न आहे माझा, की जे हाय प्रोफाईल केसेसचे वकील असतात ना, ते एकदम सिक्युरिटी, तामझाम, बाउन्सर्स वगैरे घेऊन फिरतात. पण आता तुम्ही एकटेच आला फक्त तुमच्या असिस्टंटसोबत, तर तुम्हाला नाही वाटत का असं कधी भीती वगैरे, की बाबा आपण एवढे मोठमोठे पंगे घेतो, तर थोडीशी सिक्युरिटी किंवा जरा असा रोला असला पाहिजे? समाजाला दाखवण्यासाठी काय काय लागतं याच्यावरचा फार मी कधी विचार केला नाही. मी सेफ्टीसाठी, मी सिक्युरिटीसाठी. अभ्यासही त्याच्यावरती फारसा केलेला नाही आहे. पण एक गोष्ट निश्चितच आहे की मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा मोठा आहे, आणि तो जो काही वरचा सर्वशक्तिमान आहे तो निश्चितच माझ्यासारख्यांची काळजी घेतो असं मला गेल्या 25-26 वर्षाच्या स्पेशल पीपीच्या कार्यकाळात मला नेहमीच जाणवलेलं आहे. म्हणजे जवळपास 3,500 किलोमीटर प्रत्येक आठवड्याला फिरून देखील जर मी चांगला उभा राहू शकत असेल तर कदाचित मला वाटतं तो वरचा जो कोणी आहे तो अतिशय चांगली त्याच्या लेकराची काळजी घेतो असं मला वाटतं. आणि त्यामुळेच ही भीती नाही आहे, कारण कोणताही आरोपी हा माझा व्यक्तिगत दुश्मन नाही आहे, हे मात्र मी हे निश्चित. तुम्ही मांडता, परंतु समोरचे जे आणि आहे माझं वागणंही त्या आरोपींबरोबर तसंच असतं की बाबा तू माझा दुश्मन नाही आहेस, तू ठीक आहे, तू पण तुम्ही चुकलाय. त्याला जेलमध्ये घालायला बसलात ना. कारण त्याने चूक केलेली, समाजाबद्दल चूक केलेली आहे म्हणून तो जेलमध्ये असावा. म्हणजे प्रत्येकाचं एक योग्य घर असतं, तर त्याचं योग्य घर त्याला तिथे मिळावं असा आपण प्रयत्न करतो. क्या बात आहे. किती लोकांची टीम आहे सर तुमची? तसं म्हटलं तर प्रत्येक गावात चांगले वकील मित्र मिळतात, त्यांच्याबरोबर काम करतो. माझं जे होमटाऊन आहे मालेगावात मात्र माझ्याकडे माझ्या ऑफिसमध्ये काम करणारे 16 तरुण विधी व्यावसायिक आहेत. मुंबईमध्ये? मुंबईत माझ्याबरोबर आता नवीन जो काही आता माझा जो प्रोफाईल आहे तर माझ्याकडे 74 APP आणि ॲडिशनल PPs आहेत. ओके. कोल्हापूरमध्ये माझ्याकडे सर्किट बेंचला 25पेक्षा जास्त PP तिथं आहेत. आणि या सगळ्यांचं नेतृत्व करण्याची संधी मला 17 एप्रिल रोजी मिळाली महाराष्ट्र शासनाच्या वतीनं, आणि मग मी ते सध्या नेतृत्व त्यांचं करतो आहे. खूप खूप अभिनंदन सर तुमचं त्यासाठी. आणखीन एक अजून पर्सनलाइज प्रश्न आहे, की स्पेशल PP होण्यासाठी नेमकं काय लागतं? हुशारी की पब्लिक प्रेशर हँडल करण्याची कॅपॅसिटी? मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर चांगला वकील व्हायला काय लागतं याच्याशी आहे. तर चांगलं वकील होण्यासाठी प्रचंड मेहनत लागते, सिन्सिअरिटी लागते, आणि स्पेशल PP व्हायला देखील ह्याच गोष्टी लागतात. पब्लिक प्रेशरचा म्हणाल तर प्रेशर येतं आणि जातं, ह्या दोन्ही गोष्टी होतात.
काम सातत्यानं एकनिष्ठतेने करत राहणं मात्र गरजेचं आहे. क्या बात आहे. थँक्यू सो मच सर. थँक्यू. नाही, अजून रॅपिड फायर बाकी आहे. अजून तुमची इतक्या लवकर सुटका नाही आहे. अच्छा. हे प्रश्न संपलेत माझे, म्हणजे अजून प्रश्न तसे बाकी आहेत, परंतु आजसाठीचे संपलेले आहेत. एक 4-5 प्रश्न रॅपिड फायरमध्ये फार काही नाही आहे. न्यायाचा शत्रू कोण? पैसा की राजकारण? पैसा. गुन्हेगाराला कोण सोडवतं? भ्रष्ट पोलीस की हुशार वकील? हुशार वकील. राजकारण, पोलीस आणि ज्युडिशियरी सगळ्यात जास्त स्वच्छ करण्याची गरज इथल्या कुठल्या यंत्रणेला स्वच्छ होण्याची गरज आहे? राजकारण. पोलिसांना नाही. राजकारण जर स्वच्छ झालं तर पोलीस आपोआप स्वच्छ होतात. आणि ज्युडिशियरी? आम्ही स्वच्छ आहोत. ठीक आहे. कोर्टात काय जिंकतं? सत्य की मॅनेज केलेले पुरावे? सत्य जिंकलं पाहिजे. सर तुम्ही नाही, मी उत्तर देतोय. रॅपिड फायर. जिंकलं सत्यच पाहिजे, पण मॅनेजमेंटला महत्त्व आहे शेवटी. म्हणजे पुरावे जर मॅनेज केले तर न्यायालयामध्ये जिंकतात. पुरावे मॅनेज होत नाहीत का? कॅन्डिड होतात. ठीक आहे सर. थँक्यू सो मच. आज तुम्ही तुमच्या एवढ्या व्यस्त शेड्यूलमधनं वेळ काढून पुण्याला आलात, आमच्या स्टुडिओला आलात आणि एवढा सविस्तर वेळ दिला आणि इतकं छान पत्र आमच्या प्रेक्षकांसाठी लिहिलं. माझा आग्रह आहे तुम्हाला की परत तुम्ही यावं पोस्टमनवरती. वेगवेगळ्या विषयामध्ये आपण गप्पा मारूयात. माझी अशी इच्छा आहे की फक्त वकिली ॲज अ प्रोफेशन या विषयावरती तुम्ही आमच्या वाचकांना, एकदा प्रेक्षकांना एखादं पत्र लिहावं, ही माझी खूप इच्छा आहे. सो परत तुम्ही इथे येण्याचं तुमच्याकडनं वचन घेऊन तुम्हाला आज मी मोकळं करतोय. आभार मानू की नाही? तुमचं कोर्ट आज ॲक्शन होतं. ठीक आहे. एक आभार पण तुमचे सर. खूप खूप धन्यवाद. Thank you. तुम्ही आलात, वेळ दिलात आणि इतकं छान सुंदर पत्र लिहिलं आमच्या प्रेक्षकांसाठी. आणि ॲक्च्युली केस कशा वर्क होतात, हाय प्रोफाईल केसेस, कारण की ॲज अ व्ह्युअर, ॲज अ प्रेक्षक, ॲज अ समाज म्हणून आम्ही ज्यावेळेस या केसेसकडे पाहतो आणि जेव्हा तुम्ही त्याचा पार्ट म्हणून इकडे पाहता, ह्याच्यामध्ये खूप मोठं अंतर आहे. आज ते अंतर बरंच कमी झालं असं मला वाटतं. माझं तरी कमी झालं, आमच्या प्रेक्षकांचंही कमी झालं असेल अशी अपेक्षा आहे. थँक्यू सो मच परत एकदा. तर मित्रांनो, साहजिकच तुम्हाला हे पत्र आवडलं असेलच आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखीन सरांसाठी काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण पुढच्या वेळी सरांना ज्यावेळेस इन्व्हाइट करू त्यावेळेस आपण त्याची उत्तरं नक्की घेऊ. आणि अशीच पत्रं पाहण्यासाठी, असेच उत्तम पॉडकास्ट पाहण्यासाठी, असे विषय पाहण्यासाठी द पोस्टमनला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हाला जे विषय ऐकायचे आहेत ते कमेंटमध्ये आम्हाला सांगा. आम्ही तुमच्या कमेंट वाचत असतो आणि त्या विषयावरची पत्रं आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. भेटूया पुढच्या पत्रामध्ये. तोपर्यंत पाहत राहा द पोस्टमन. कळावे तुमचाच पोस्टमन अक्षय.